सकाळी उठल्यावर शरीर काही महत्त्वाचं संकेत देत असतं. जर तुमचं हृदय निरोगी असेल, रक्ताभिसरण चांगलं असेल आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत असेल, तर सकाळी उठल्यावर काही सकारात्मक लक्षणं दिसतात. यावरून आपण समजू शकतो की आपलं हृदय नक्कीच निरोगी आहे. त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे उठल्यावर खूप ताजंतवानं वाटणं. रात्रीची झोप पूर्ण झाल्यावर उठल्यावर शरीर हलकं, उत्साही आणि फ्रेश वाटतं आणि हे हृदयाचं कार्य चांगलं करत आहे हे आपल्याला कळतं. श्वास घ्यायला त्रास न होणं, यामुळे फुफ्फुसाचं कार्य चांगलं करत आहे किंवा फुफ्फुसाचं कार्य चांगलं होत आहे हे आपण समजू शकतो. छातीत दुखत नाही, जडपणा जाणवत नाही, जळजळ नाही, तेव्हाही आपलं हृदय चांगलं काम करत आहे. हृदयाचे ठोके नियमित असतात. उठल्यावर हृदयाचे ठोके खूप वेगाने किंवा खूप मंद असतात तर ते सामान्य असतात. चक्कर येत नाही, डोळ्याभोवती अंधारी येत नाही, तेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्तपुरवठा चांगला आहे हे आपण समजू शकतो. हातपाय उबदार असणे, हात आणि पाय थंड न पडता सामान्य उबदार वाटत असतील तर रक्ताभिसरण व्यवस्थित असतं. चेहऱ्यावर नैसर्गिक ताजेपणा, सकाळी चेहरा फिक्कट किंवा निळसर न दिसता नैसर्गिक रंगाचा दिसत असेल तर आपलं हृदय चांगलं आहे. पायांवर सूज नसणं, उठल्यावर घोटे किंवा पाय सुजलेले नसतील तर हृदयाच्या पंपिंगची क्षमता चांगली आहे. सकाळी चालताना थकवा न येणं, उठल्यावर घरात थोडं चालताना किंवा जिना चढताना थकवा किंवा धाप लागत नसेल तर हेही चांगलं लक्षण आहे. रक्तदाब स्थिर असणं, BP खूप कमीही नाही आणि जास्तही नाही, तेव्हा आपलं हृदय चांगलं काम करतं. शरीरामध्ये खूप ऊर्जा जाणवते, काम करण्यासाठी ऊर्जा दिवसभर टिकून राहते, डोकेदुखी अजिबात नसते. त्याचप्रमाणे त्वचेचा रंगही सामान्य असतो. नखे, ओठ, त्वचा निळसर न दिसता फिक्कट दिसते. त्याचप्रमाणे आपल्याकडून हलका व्यायाम सहज होतो. जसं की थोडं चाललं तरी आपल्याला दम लागत नाही. याचा अर्थ आपल्या हृदयाची कार्यक्षमता चांगली आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपलं मन शांत आणि स्थिर असतं. उठल्यावर अस्वस्थता, धडधड, घबराट नाही. हृदय निरोगी ठेवण्यासाठी नक्कीच तुम्ही सकाळी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा, प्राणायाम करा, फळे, भाज्या, प्रथिनयुक्त नाश्ता नक्कीच घ्या. धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे टाळा. मीठ, साखर, तळलेले पदार्थ मर्यादित खा. ताण कमी ठेवण्यासाठी ध्यान करा. दररोज 7 ते 9 तासाची झोप घ्या. जर यासारखी लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं मात्र गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. जसं की छातीत वेदना, दडपण, श्वास घ्यायला त्रास, हृदयाची अनियमित धडधड, अचानक चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, पायावर सूज दिसणे, खूप थकवा जाणवणे, घाम येणे, छातीपासून हात, मान किंवा जबड्यामध्ये जाणारी वेदना, यासारखी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. महत्त्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती सकाळी पूर्णपणे ठीक वाटत असली तरीही रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेह यावरूनही हृदयविकाराचा धोका येऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीराची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. ECG काढणं गरजेचं आहे. इको करणं महत्त्वाचं आहे. या टेस्टवरून आपल्या शरीराची स्थिती आपल्याला समजू शकते आणि त्यानुसार आपण योग्य ते उपचार घेऊ शकतो. तेव्हा वर्षातून एकदा नक्कीच आपल्या शरीराची व्यवस्थित तपासणी करून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही योग्य ते औषधे किंवा औषधोपचार नक्कीच करून घेऊ शकता.